उपवासाची साबुदाणा बटाटा चकली इथे तयार आहे. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाणा बटाटा चकली. इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. तो आता पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. साबुदाणा पाण्याने 3-4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाणा पाण्यात भिजेल एवढंच त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा रात्रभर आपल्याला असंच भिजत ठेवायचा आहे. चकली बनवण्यासाठी इथे मी 1 किलो बटाटे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि कापून घेतले आहेत. ते आता कुकरमध्ये उकडवून घ्यायचे आहेत. बटाटे मोठे असल्यामुळे ते मी कापून घेतले आहेत, जेणेकरून ते चांगले उकडले जातील. यामध्ये मी घालणार आहे पाणी. बटाटे पाण्यात बुडतील एवढंच पाणी आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे. यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा मीठ. मीठ घातल्यामुळे बटाटे लवकर उकडले जातील आणि बटाट्याला चव पण येईल आणि उकडल्यानंतर बटाट्याची साल पण पटकन निघते. कुकरचं झाकण लावून गॅसवर कुकर ठेवून 6 ते 7 शिट्ट्या करून घेणार आहे. इथे मी हे बटाटे रात्रीच उकडून ठेवले आहेत आणि साबुदाणा देखील रात्रीच भिजत घातला आहे. हा व्हिडिओ येतोय दुसऱ्या दिवशी सकाळीचा. इथे मी साबुदाणा चांगला भिजला आहे की नाही ते बघते आता. इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा चांगला भिजला गेला आहे. तो आता झाऱ्याच्या साहाय्याने मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही बटाटे पण चांगले उकडले गेले आहेत. त्यामुळे आता त्या बटाट्याची साल काढून घेऊयात आपण. साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी 1 किलो बटाट्यासाठी अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा आहे आणि हे प्रमाण योग्य आहे. त्यामुळे चकली देखील चांगली खुसखुशीत होते. ही रेसिपी मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवत आहे.
सर्व बटाट्याचं साल काढून झालं आहे। ते बघू शकता तुम्ही, पुरणाच्या चाळणीने मी बटाटे बारीक करून घेणार आहे। तुम्ही किसून देखील घेऊ शकता। अशा प्रकारे सर्व बटाटे आपल्याला पुरणाच्या चाळणीने बारीक करून घ्यायचे आहेत किंवा किसणीने किसून घ्यायचे आहेत। किसून घेतल्यामुळे बटाट्याच्या गाठी राहत नाहीत। इथे बघू शकता तुम्ही, मी सर्व बटाटे बारीक करून घेतले आहेत। इथे मी गॅसवर पातेलं गरम करायला ठेवणार आहे। त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकणार आहे। आणि पाणी उकळून घेणार आहे। झाकण काढून बघूया पाणी उकळलं आहे की नाही। पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकणार आहे। साबुदाणा शिजवून घेण्यासाठी इथे मी 2 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। नॉर्मली ग्लास हा सर्वांच्याच घरात असतो, त्यामुळे पाण्याचे प्रमाण ग्लासाच्या मापानेच घ्यायचं आहे। साबुदाणा चांगला शिजण्यासाठी त्यावरती झाकण ठेवणार आहे। इथे मी झाकण काढून बघते साबुदाण्याला चांगली वाफ आली आहे की नाही ते। इथे साबुदाणा चांगला शिजला आहे। तो धाऱ्याच्या साहाय्याने मिक्स करत राहायचा आहे। साबुदाणा शिजवताना लक्षात ठेवा की तो आपल्या हाताला हलवताना जड गेला नाही पाहिजे, हलका लागला पाहिजे। त्यामुळे जसजसं पाणी लागेल तसं तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी त्यामध्ये ॲड करत राहा आणि गार पाणी घालू नका, गरम पाणी घाला। साबुदाणा अजून चांगला शिजण्यासाठी मी त्यावर परत एकदा झाकण ठेवणार आहे। 2-3 मिनिटांनी झाकण काढून साबुदाणा चांगला हलवून घ्यायचा आहे। इथे मला अर्धी वाटी पाण्याची गरज पडली, त्यामुळे त्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी ॲड केलं आहे।
इथे बघू शकता तुम्ही साबुदाणा चांगला शिजला गेला आहे. त्यामध्ये आता मी 1 चमचा मिरची पावडर टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ. इथे तुम्ही तिखट तुमच्या अंदाजाने घालू शकता. इथे तुम्हाला लाल तिखट नसेल वापरायचं तर तुम्ही वाटलेल्या हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकता. आणि हे सर्व साबुदाण्यामध्ये घालून साबुदाणा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही मी साबुदाणा चांगला मिक्स करून घेतला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आणि हे पातेलं खाली उतरवून घेऊयात. शिजवलेल्या साबुदाण्यामध्ये बारीक केलेला बटाटा टाकणार आहे आणि हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथे मी चकलीचं पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि एका स्टीलच्या सोऱ्याला आतमधून तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून चकली करताना पीठ सोऱ्याला चिटकून राहू नये. छोट्या चमच्याच्या साहाय्याने हे पीठ सोऱ्यामध्ये भरून घेणार आहे. योग्य प्रमाण घेतल्यामुळे पीठ अजिबात घट्ट झालं नाहीये आणि एकदम हलकं फुलफुलीत झालं आहे. तुम्हाला जर वाटलं तुमचं मिश्रण घट्ट झालं आहे तर त्यामध्ये तुम्ही गरम पाणी ॲड करून ते चांगलं मिक्स करून हलकं फुलफुलीत करून घेऊ शकता. इथे मी टेरेसवरती आधीच एक प्लॅस्टिकचा कागद टाकून घेतला आहे आणि त्या कागदावर याच्या सर्व चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. इथे मी आता तुम्हाला चकली घालून दाखवते कशा प्रकारे चकल्या तयार होत आहेत ते. चकलीचं पीठ परफेक्ट तयार झालं असल्यामुळे सोऱ्या दाबताना अजिबात हाताला जड जात नाहीये आणि चकली देखील छान पडतीये. ही चकली घालत असताना 2 किंवा 2.5 वेळेची चकली घाला. ते बघू शकता तुम्ही, मला सोऱ्या हाताला अजिबात जड जात नाही. अगदी हलका प्रेस केला तरी पीठ बाहेर येत आहे. अशा प्रकारे इथे मी सर्व पिठाच्या चकल्या बनवून घेते आणि मग झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की आपल्या चकल्या कशा झाल्या आहेत ते.
इथे माझी मुलगी मला विचारत होती की मम्मी काय आहे ते, म्हणून मी तिला वाटीमध्ये खायला दिलं होतं थोडंसं. तुमच्या घरात देखील लहान मुले खाणारे असतील तर तिखट हे कमी प्रमाणातच ठेवा. सर्व चकल्या इथे मी करून घेतल्या आहेत, बघू शकता तुम्ही. 1 किलोच्या प्रमाणामध्ये एवढ्या चकल्या तयार करून झाल्या आहेत आणि 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. उन्हात वाळवल्यानंतर चकलीची साईज कमी दिसते, त्यामुळे वाळल्यानंतर त्या कमी प्रमाणात दिसतात. इथे तुम्ही बघू शकता 2 दिवस उन्हामध्ये चकली वाळवल्यानंतर अशा प्रकारे दिसते. आता मी त्या तुम्हाला तळून दाखवते. इथे मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आता चकली टाकून बघूयात. बघू शकता तुम्ही तेलात टाकल्यानंतर चकली कशी फुलती येते. चकल्या उन्हात चांगल्या वाळल्यामुळे तेलात टाकल्यानंतर चकली छान अशी फुलत आहे. इथे तुम्ही बघू शकता. ते मी 5-6 चकल्या तळून घेतल्या आहेत. तेलात टाकल्यानंतर चकली चांगली फुलत देखील आहेत आणि अजिबात तेलकट देखील होत नाहीये. इथे तुम्ही बघू शकता चकली चांगली कुरकुरीत झाली आहे. तुम्हाला तोडून देखील दाखवते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तयार आहे आपली उपवासाची साबुदाणा बटाटा चकली.